अभिनेत्री स्पृहा जोशी सध्या कलर्स मराठीवरील सुख कळले या मालिकेत काम करतेय. तिच्या मिथिला या भूमिकेला प्रेक्षकांचं प्रेम मिळतंय. याचसोबत स्पृहा अनेक विषयांवर तिची मतं मांडत असते. नुकतंच तिने आरपार या चॅनलला मुलाखत दिली. यावेळी तिने इंडस्ट्रीमध्ये आडनावांवरून होणाऱ्या भेदभावावर स्वतःचं मत मांडलं. सगळं बऱ्यापैकी आरामात मिळालं. असे काही आरोप तुझ्यावर झालेत का, या प्रश्नावर स्पृहा म्हणाली, नशिबाने असा कुठलाही आरोप आजपर्यंत तरी झालेला नाहीये. मी एका ठराविक आडनावाची आहे म्हणून मला काम मिळालं बाबा, असं अजून तरी कोणी उठून म्हटलेलं नाहीये. कारण काय आहे, शेवटी कुणालाच तो संघर्ष चुकत नाही. एका कामामागून दुसरं काम मिळायला सुद्धा तुम्हाला सतत स्वतःला तिथे सिद्ध करावंच लागतं. आपल्या क्षेत्रामध्ये इतकं प्लॅटरवरती आणून कोणी देतच नसतं. मला असं मात्र नक्की वाटतं की मला काम करताना माणसं खूप चांगली मिळत गेली. पण अगदी सुरुवातीच्या काळापासून मी काम केलंय. म्हणजे रंगा काकांसोबत किंवा विनोद दादा असतील, सतीश राजवाडे असेल, यांच्या सगळ्यांबरोबर अगदी सुरुवातीच्या काळातली माझी काही कामं होती. तर पुन्हा एकदा ते जडणघडण होताना अशी चांगली माणसं तुमच्या सोबत असणं गरजेचं असतं. त्यांच्यामुळे तुमच्या कलेवर परिणाम होत असतो. स्पृहा कायमच अनेक विषयांवर तिचं मत मांडत असते. तुमचं यावर काय म्हणणं आहे हे आम्हाला कमेंट्समधून नक्की सांगा. मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या, अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबज.